सुस्वागतम सुस्वागतम। श्रीदेवी माऊली, श्रीदेव भागनवत, श्रीदेव सत्यपुरुष, रंगदेवता यांच्या चरणी लीन होऊन रसिक प्रेक्षकांना विनम्र विनम्र अभिवादन करून गुढावाडी गावतळे दिंडीबद्दल सहर्ष सविनय सादर करीत आहे दिंडी चित्ररथ संत बाळूमामा। श्री संत बाळूमामा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत या उक्तीप्रमाणे ज्या ज्यावेळी हिंदू धर्मावर संकटे आली त्या त्यावेळी भगवंतांनी धर्मरक्षणासाठी या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला होता। अगदी त्याचप्रमाणे कलियुगात मायप्पा व सत्यव्वा या धनगर जोडप्याच्या पोटी श्री संत बाळूमामा यांचा जन्म अक्कोळ या गावी झाला। श्री संत बाळूमामा हे भगवान शिवाचे अवतार होते। बाळूमामा अगदी लहानपणापासूनच थोड्या वेगळ्या अशा स्वभावाचे होते। आपल्या आई वडिलांसोबत गुरे मेंढरे घेऊन डोंगरात गेले की एकटेच कुठेतरी बाबळीचा पाला खात बसणे, काट्याकुट्यात झोपणे, असा थोडासा विचित्र स्वभाव, विचित्र वागणं त्यांचं होतं। त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना त्यांची काळजी वाटे, त्यांचा हा स्वभाव कुठेतरी सुधारावा म्हणून ते त्यांना चंदूलाल सेठ या सावकाराकडे चाकरीसाठी ठेवतात। चंदूलाल त्यांना गोठ्यातच राहायला जागा देतो। एक फुटके ताट, वाटी, पेला या गोष्टी ते त्यांना देतात। मात्र बाळूमामा चंदूलाल यांच्याकडे आल्यापासून त्यांची खूप भरभराट होते। चंदूलाल सेठ बाळूमामा नक्की कोण आहे हे पाहण्यासाठी एके रात्री आपल्या पत्नीसमवेत गोठ्यात येतात। त्यावेळी बाळूमामांच्या फुटक्या ताटामध्ये त्यांना देवदर्शन होते। त्यामुळे ते ताट ते आपल्या देवघरात आणून ठेवतात। मात्र या प्रकाराने बाळूमामा व्यथित होतात व रागाने ते त्यांच्याकडची चाकरी सोडून पुन्हा आपल्या गावी येतात। पुढे बाळूमामांचे आई वडील त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचे लग्न लावून देतात। मात्र त्यावेळी मामांनी आधीच दिलेल्या संकेतानुसार लग्नाच्या 5व्या दिवशी मुलीचे वडील मृत्यू पावतात। पुढे बाळूमामा आपल्या पत्नीसोबतचा संसार सुरू ठेवतात। याच दरम्यान त्यांची पत्नी गरोदर होती। तिला फार त्रास होत असताना बाळूमामा तिच्या भोवती रिंगण घालतात व या रिंगणाबाहेर जाऊ नकोस असे सांगतात। पण वेदना असह्य झाल्याने ती रिंगणाबाहेर पडते व तिचा गर्भपात होतो। या साऱ्या प्रकाराने बाळूमामा यांना खूप मनस्ताप होतो व त्याच क्षणी ते आपले सांसारिक जीवन सोडून देतात आणि आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता आपले जीवन समर्पित करतात। श्री संत बाळूमामा साक्षात शिवाचे अवतार असल्याने आपल्या भक्तांच्या सहाय्यतेसाठी ते अनेक लीला करतात। धनार्थ्याला धन देतात, पाऊस नाही त्या ठिकाणी पाऊस पाडतात, आपल्या शरीरात दिव्य देवदर्शन घडवितात। असं करीत असताना शेवटी आदमापूर येथे चंद्रप्पा सरकार यांच्या डोंगरात आपल्या भक्तांच्या साक्षीने बाळूमामा समाधी घेतात व विठ्ठलाच्या देही विलीन होतात। हा प्रसंग या ठिकाणी आम्ही साकारीत आहोत। ऐकली का? काय
पोराचं एखाद्या वैदूला तर दाखवूया का म्हणते मी. तोड की ते वैदू का उंडारून खुळं लागलंय बघ की त्याला. एकदा का कामाला जुंपला ना की वाटेवर येतो बघ. माझं बाळा काम करतय किंवा हे असलं खुळं करतय की ते. हे बघ सत्यवा तुझी माय माया बिघडूल बघ पोराला. माझा बाळा जरा डोक्यानं कमी आहे. मग त्याची शहाणा करायला नको. हे काय नाही आज त्याला कामाला लावतो बघ की त्या चंदू शेठकडं. म्हणजे अक्कोळ ना त्याला काय झालं आता काय लहान आहे का ग तो. जगाचा समजा अनुभव पाहिजे बघ त्याला. कष्ट करून खायची सवय पाहिजे बघ की त्याला. त्याचं मोहर खूप जड जाईल बघ. मायप्पा बाळूमामांना घेऊन त्यांना चाकरीला ठेवण्यासाठी अक्कोळ या गावी चंदूलाल सावकार यांच्या घरी जातात. राम चंद्रशेठ. आता कसं समजावून सांगायचं याला. अरे तू म्हणतोस ते समजा खरं आहे रे मायप्पा. मला सुद्धा घरी पाहिजेच की रे. नाही पण मला काय वाटलं तुझा तो थोरला पोरगा भैरू त्याला बरोबर आणला असतील. तर ते आधीच खोळ कुठं काय करून बसलं तर काय करायचं गो. होय की खरं. म्हणजे गावाकडे राहून मंदावलाय किंवा पोर. म्हटलं इथं कामाला राहिलं की शान बनील गाडी. तो नाही म्हणू नका. उपकार दिलं तुमच्या आमच्यावर. माझ्या बाळासाठी एवढं करा किंवा तुम्ही. अरे होय पण हाय कुठं तुझा बाळा म्हणतो मी. इथंच होतं की हुचकर लेखाचं गेलं कुठं. शनावतीत लोळायचं नाही. 36 कोटी देवरा काढलं तुझ्या अंगात. त्या देवांना काय वाटेल घे आधी खाऊन घे. देवांना उपाशी ठेवतेस का नंतर ना न्हायला घालायचं. गाय खायला लागले की होय की खरं. मायप्पा अरे 4 दिवस गाय काय मी खात नव्हती पीत नव्हती. अरे राहतीये का जाते अशी चिंता पडली होती बघ की रे. हो त्या पोराच्या हात ना खाल्लं किंवा गायनी. होय की खरं. मायप्पा अरे राहू दे पोराला इथं का. अरे गुणाचं पोर आहे चिंता करू नकोस की रे. चंदूलाल सेठ व त्यांची पत्नी रात्रीच्या वेळी बाळूमामा गोठ्यात काय करत असतात हे पाहण्यासाठी गोठ्यात जातात. दर्शन झालं म्हणून देवघरात ठेवली की रे ती थाळी. ती सोड मी तुला आज चांगली थाळी आणून देते की रे. हो आणि काय सांगतोय अगं काल थाळी देवघरामध्ये ठेवली आणि आज 4,000ची उलाढाल झाली की ग पेढीवरती. होय भाऊ अरे त्या थाळीचा हात सोड म्हणतोय. एक नाही 4 थाळ्या आणून देईन म्हणतोय की रे तुला मी. 2 दिवस काही खाल्लं नाही की रे तू. घास गोड लागेल का रे आम्हाला. अरे सांग की रे बाळू. अरे काय करावं हेच कळत नाहीये. हो काहीतरी बोलेल तर खरं नव्ह. काय रे बाळू. माझी थाळी देवा पुढे ठेवा भरभराट होईल तुमची. माझं काम झालं मी चाललो गावातली.
संत बाळूमामा आपला भक्त व्यंकय्याला साक्षात तिरुपतींचे दर्शन आपल्या शरीरात घडवितात. अरे व्यंकटगिरीचं दर्शन घ्यायला गेला नाही तर नाही मामा. अहो तुमची परवानगी असल्या बघा मी कसा जाईल. आणि गेलो असतो तर तिथं मला देवाचं दर्शन मिळणार आहे वय. मामा आता तुम्हीच माझा देव आहे का? अरे परदेसा तिथं समधी देवाचं दर्शन घेणार तू मात्र तसाच राहणार. बर मला सांग तू व्यंकटगिरीचं दर्शन घेणार आहेस? दर्शन तर घ्यायचं आहे पण आता कसं घेणार? डोळे भेट आणि घे तुझ्या व्यंकटगिरीचं नाव. ओम व्यंकटेश्वर नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. बाबा मी धन्य झालो. तुमच्या संगतीत राहून माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. माझ्यासारख्या गरीब शूद्र माणसाला तुम्ही व्यंकटगिरीचं दर्शन घडवलं. तुमची लीला आघात आहे मामा. आणि शेवटी श्री संत बाळूमामा आदमापूर या ठिकाणी आपल्या भक्तांना आपल्या शेष अवताराचे दर्शन देऊन समाधिस्थ होतात व आपली प्राणज्योत विठ्ठलाच्या देही विलीन करतात. पाहुण्यांना कण्या दे की प्रसादाच्या. हे रुद्राप्पा हे सरकार यो माळ कोणाचं राणी? माझंच आहे. मला जागा देतो का थोडी? अवघा आदमपुरच तुमचं मामा. तुम्ही बघून कसं बघ बाळांत व्हायचंय मला. आणि खरे पाहुण्याला दूध ठेवलं असतं माझ्या. हो मामा ना जायच्या बांधावर एकटक तुमच्याकडे बघत बसतो या. वैकुंठात ना आलंय रे ते माझ्या बरोबर. कात टाक म्हणतंय होय हातच धरून बसलंय. अरे रांडीच्या म्या कात टाकल्या माझ्या मेंढ्या कोण राखल? माणसं कोण वळला? ऐकतच नाही बघ ते. कसं ऐकत नाही मामा? छोटा खालतो की टाकूयात. छोटा मग ऐकलं का रे? येड म्हणतोय तोटा घालायचा टापुऱ्यात. अरे अख्खी धरणी डोक्यावर घेऊन बसलंय नव्हते. तुझा छोटा कुठवर पोचणार आणि म्हणजे काय कळ ना? मग कळा ना? बघ माझ्या माग.
हसत शनिवार लागला म्हणायचं की या नागराज काट टाका म्हणताय ना व मग या की तुम्हीच आमची सुईन व्हा प्राण असे सत्य देह असे माया नवे रूप घेई जुनी चिरकाया प्राण असे सत्य देह असे माया नवे रूप घेई जुनी चिरकाया पुन्हा नव्याने कात टाकून गेला पुन्हा नव्याने कात टाकून गेला उषत्कार झाला काल झाला